नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे नाशिक ग्रीनफील्ड कॉरिडॉर आणि पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वेचा एक अपडेट बघणार आहोत। गेल्या अनेक दिवसांपासून पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्प होणार की पुणे नाशिक ग्रीनफील्ड कॉरिडॉर होणार यावर चर्चा रंगली होती। तर मित्रांनो, पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे आणि पुणे नाशिक ग्रीनफील्ड कॉरिडॉर हे दोन्ही प्रकल्प स्वतंत्रपणे विकसित होणार आहेत। आता या प्रकल्पांची सध्याची चालू स्थिती ही काय आहे याविषयी संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या आपल्या चॅनलवर असेच अपडेट येत असतात तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आपण आपल्या टेलिग्रामला लवकर जॉईन व्हा। त्या ठिकाणी असे अपडेट आपण टाकत असतो, त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। मित्रांनो, राज्यात सध्या वेगवेगळी रस्ते आणि विकासाची कामे केली जात आहेत। राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। यामध्ये पुणे नाशिक ग्रीनफील्ड कॉरिडॉरचा देखील समावेश आहे। खर पाहता वाईन सिटी म्हणून संपूर्ण जगात ख्यातीप्राप्त असलेले नाशिक हे शहर कृषी मालाची महत्त्वाची बाजारपेठ आहे आणि अलीकडे नाशिकमध्ये मोठमोठ्या नामांकित कंपन्यांची देखील एंट्री झाली आहे। तसेच नाशिक राज्यातील एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ देखील आहे। तसेच पुणे हे शिक्षणाचे माहेरघर असून आयटी क्षेत्रात पुण्याचा अलीकडे दबदबा वाढला आहे। शिवाय पुणे शहराला देखील मोठा ऐतिहासिक वारसा लाभला असून या शहरातही लाखो पर्यटक राज्यभरातून येतात। यामुळे या दोन्ही शहरांदरम्यान कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी हा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे। नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे आणि नाशिक पुणे औद्योगिक कॉरिडॉर हे दोन्ही प्रकल्प स्वतंत्रपणे विकसित होणार असल्याची माहिती देखील या निमित्ताने पुढे आली आहे। म्हणून गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प होणार की नाशिक पुणे औद्योगिक कॉरिडॉर होणार यावर जी चर्चा रंगली होती तिला आता पूर्णविराम लागणार आहे। तसेच या निमित्ताने पुणे जिल्ह्याला समृद्धी महामार्गाची कनेक्टिव्हिटी प्रस्तावित करण्याचा शासनाचा मानस आहे। हेच कारण आहे की हा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे। नाशिक वाईन सिटी आणि राज्याची सांस्कृतिक राजधानी यांना जोडणाऱ्या ग्रीनफील्ड कॉरिडॉरला आता गती देण्यात आली आहे। या महामार्गासाठी आता डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट अर्थातच डीपीआर तयार करण्यासाठी सल्लागार कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे। राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून ही कंपनी नियुक्त झाली असून आता लवकरच या कंपनीच्या मदतीने या प्रकल्पाचा सविस्तर डीपीआर तयार होणार आहे। तसेच नाशिक पुणे रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाकडून तसेच केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून मान्यता देण्यात आली आहे। विशेष म्हणजे या रेल्वे मार्गासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनाचे आणि जमीन मूल्यांकनाचे काम सध्या सुरू आहे। या प्रकल्पासाठी आवश्यक असलेली अंतिम मान्यता अद्याप मिळालेली नसली तरी देखील या बाबतचा प्रस्ताव हा केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे। मध्यंतरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या रेल्वे मार्गाला संलग्न असलेला नाशिक पुणे ग्रीनफील्ड कॉरिडॉर विकसित करण्याची घोषणा केली। या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला आदेशित केले। यामुळे नेमका रेल्वे मार्ग प्रकल्प की ग्रीनफील्ड कॉरिडॉर हा वाद निर्माण झाला होता। मात्र महारेलच्या अधिकाऱ्यासोबत जानेवारी महिन्यात झालेल्या बैठकीत फडणवीस यांनी रेल्वे मार्ग प्रकल्पाला गती देण्याच्या सूचना केल्यानंतर हा वाद मिटला। मात्र आता राज्य रस्ते विकास महामंडळाकडून नुकतेच नाशिक पुणे ग्रीनफील्ड कॉरिडॉरसाठी स्वातंत्र्य सल्लागार कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे। आता या कंपनीच्या माध्यमातून डीपीआर तयार केला जाणार आहे। निश्चितच आता नाशिक पुणे दरम्यान नवीन महामार्गाची निर्मिती होणार आहे हे यावरून स्पष्ट झाले आहे। डीपीआर तयार झाल्यानंतर या प्रकल्पाचा संपूर्ण रूट मॅप आपल्याला आपल्या चॅनलवर कळवण्यात येईल। या प्रकल्पाबाबत काही माहिती समोर आली आहे। हाती आलेल्या माहितीनुसार या प्रकल्पाची एकूण लांबी 178 किलोमीटर इतकी राहणार आहे। यासाठी 21,158 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून यामध्ये भूसंपादनाच्या खर्चाचा समावेश राहणार आहे। तसेच या प्रकल्पासाठी 2000 हेक्टर नवीन जमीन भूसंपादित करावी लागणार आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नक्की सबस्क्राइब करा। आपण परत भेटू एका नवीन अपडेट सोबत एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।